धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेलं यश आणि विधानसभा निकालाच्या धाकधुकीमुळे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं काम काहीच संथ गतीने सुरू होतं। मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुती सरकारला 2/3 बहुमत मिळालंय आणि महाविकास आघाडीच्या दारुण पराभवामुळे विरोधक काहीसे बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे धारावी प्रकल्पाचा वेग वाढणार असल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे धारावीकर आता काय भूमिका घेतात याकडेही लक्ष लागून आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून धारावीचा कायापालट केला जाणार असून पात्र झोपडपट्टीधारकांना 350 चौरस फुटांचं धारावीतच हक्काचं घर दिलं जाणार आहे। तसंच अपात्र झोपडीवासियांना धारावी बाहेर घर दिली जाणार आहेत। मात्र प्रत्येक झोपडीधारकाला धारावीतच 500 चौरस फुटांचं घर द्यावं, पात्र अपात्रतेचा खेळ करू नये या मागणीसाठी सुरुवातीपासूनच काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गटाकडून या प्रकल्पाला विरोध केला जातोय। राज्यात महायुतीचं सरकार आलंय त्यामुळे धारावी पुनर्विकासाला आता गती येणार आहे। माझ्या पाठीमागे पाहू शकता ही धारावीची मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी, साधारणपणे 600 एकरावर ही धारावी झोपडपट्टी बसलेली आहे। त्यामुळे धारावी वासियांनी अनेक मोठ्या मागण्या ज्या आहेत अदानी समूहाकडे केलेल्या आहेत। धारावी पुनर्विकास करत असताना अनेक गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे, अनेक सुविधा आम्हाला मिळाल्या पाहिजे अशी भूमिका धारावीकर व्यक्त करताना दिसून येते। त्यामुळे धारावीकर असे आणि महाविकास आघाडीचे नेते म्हणतात 500 चौरस फुटाचं आम्हाला घर मिळालं पाहिजे। मात्र अदानी समूह आहे जे 350 फुटापर्यंत त्यांना घर मिळणार आहे। त्यामुळे धारावी पुनर्विकास करत असताना मूलभूत सुविधांचा विचार करणं आवश्यक आहे। धारावीकर सुद्धा आपल्याला म्हणतात की आम्हाला ज्या मागण्या आमच्या आहेत त्याचा विचार केला गेला पाहिजे। कॅमेरामन राजेश, विकास मिरगणे, लोकशाही, मुंबई। महाराष्ट्रामध्ये एक महायुतीचं सरकार आलं असेल, पण धारावीमधल्या स्थानिक लोकांचं काय म्हणणं आहे, त्यांचा कल कुठे आहे, वास्तव काय सांगतंय ह्याच्याकडे त्यांचं लक्ष गेलं पाहिजे की लोकांना अदानी नकोय, लोकांना विकास नक्कीच हवाय, पण लोकांना अदानी नकोय। आमचं आयुष्य जर झोपडपट्टीमध्ये गेलं असेल तर निदान आमचं तारुण्य, आमचं म्हातारपण हे चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे ना। आमचा विकास करा तुम्ही, आमचं म्हणणंच आहे की तुम्ही आमचा विकास करा, आम्ही भांडतोय त्यासाठी आमचा विकास करा। धारावीचा फक्त जागेचा, जमिनीचा विकास नका करू। यापूर्वी सुद्धा महायुतीचं सरकार होतं, गती वगैरे काही आलेली नाही, तशा तऱ्हेचा ते आभास निर्माण करतायत। जोपर्यंत धारावीकरांच्या मागण्या मंजूर होत नाहीत, जोपर्यंत धारावीकरांच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही, त्या मागण्या मंजूर होत नाहीत, तोपर्यंत विकासाला खऱ्या अर्थाने गती येणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।